ते काही गोष्टीत प्रायोरिटीज बदलतात. तर करू तिचं म्हणजे तिला घेऊन जाऊ की नको ह्या कन्फ्युजनमध्ये अजून मी आहे. तर आपण 2-3 तासासाठी भेटलो ना, पुढचे 10 दिवस आपले मजेतच जाणार आहे. हे काम आहेत, हे शेड्यूल आहे. मग नाही जाता येणार मला किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आल्यावरती नाही. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी एक अशा टॉपिकवर बोलणार आहे जी प्रत्येक मुलगी रिलेट करू शकते आणि एस्पेशली ती मुलगी जिचं लग्न झालंय. तर आपण म्हणतो की लग्न झाल्यानंतर आपलं आयुष्य बदलतं. आपण आपलं घर सोडून येतो, मम्मी-पप्पांना सोडून येतो, फॅमिली सोडून येतो. पण ते लोकं काय ज्यांच्यासोबत आपण राहत नाही, अ, जे आपल्यासोबत 24/7 नसायचे, पण एका कॉलच्या अंतरावर असायचे. म्हणजे की "ऐक ना, मला एक काम आहे हे, ऐक ना, आपण हे पटकन इकडे जाऊन येऊया का? ऐक ना, मला हे खायचं मन आहे, तू पण येतेस का?" ते म्हणजे आपले फ्रेंड्स. तर त्यांना पण आपण मागे सोडून येतो. म्हणजे प्रत्येकजण ह्या विषयावर तर बोलतंच, की "मी माझं घर सोडून आले, मम्मी-पप्पांची आठवण येते," हे. पण फ्रेंड्सचं काय? आपल्याला फ्रेंड्सची पण तितकीच आठवण येते. पण घर, रिस्पॉन्सिबिलिटी आणि घरातली कामं आणि त्यानंतर मुलं असतील तर मुलांचं सगळं. ह्या सगळ्यामध्ये आपल्याला वेळच मिळत नाही. असं नाही की आठवण येत नाही, आठवण खूप येते. म्हणजे कधी-कधी ते दिवस आठवले ना, आपण एकटेच त्या दिवसांमध्ये रमून जातो. पण तो आपण जसं पहिलं एका कॉलच्या अंतरावर होतो, तसं आता नाहीये. आता जर भेटायचं असेल, तर आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग, प्लॉटिंग करून मग भेटावं लागतं. आणि तेही असं नाहीये, की प्लॅन केला आणि झालं निघालो. आता माझं लग्न झालंय, तर मी घरच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बिझी असणार. परत बाकीच्यांचे जॉब्स आहेत, तर एकाला सुट्टी आहे, एकाला नाहीये. तर असं प्रत्येकाचं होत असतं. आपण ज्या फ्रेंड्सला रोज भेटायचो, लग्नानंतर 6-6 महिने आपण त्यांना भेटत नाही. म्हणजे आता माझी एक बेस्ट फ्रेंड आहे शुभांगी. ती आणि मी बी-एस-सीला सोबतच होतो कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर लकीली आमचे जॉब्स पण सोबत होते. जॉब्स काय आमचं डिपार्टमेंट पण सोबत होतं. आम्ही लिटरली बाजू-बाजूला बसायचो. त्यामुळे कॉलेजपासूनच म्हणजे बेंच पार्टनर्स होतो. त्याच्यानंतर ऑफिसला पण बाजू-बाजूला बसायचो आम्ही. सो तुम्ही विचार करा, लिटरली आम्ही ऑफिसमध्ये असताना एक 10-12 तास आम्ही सोबत असायचो. त्याच्यानंतर जवळपास त्याच्यानंतर कॉलेजमध्ये पण तसंच 8-9 तास आम्ही एकत्र असायचो. प्रॅक्टिकल्सला एकत्र, सगळीकडे एकत्र खायला, प्यायला. आमची घरं पण तशी जवळ होती, त्यामुळे आम्ही ट्रॅव्हलिंग पण एकत्रच व्हायचं. आम्ही ऑटोने जायचो ऑफिसला. तर तेही आमच्या सोबतच असायचं. मग इतका आम्ही दिवसभर एकत्र असणारे, आता आम्ही 6-6 महिने भेटत नाहीत. म्हणजे किती चेंज होतो. आणि सिरियसली यार, म्हणजे लग्न झालेल्या मुलीच हे सगळं फील करू शकतात, की कधी-कधी खूप जास्त वाईट पण वाटतं, की आपण वेळ देत नाहीये. पण आपल्या हातात पण गोष्टी नसतात. म्हणजे काही गोष्टीत प्रायोरिटीज बदलतात. तर मग आता समोर आपली जी करंट प्रायोरिटी, फर्स्ट प्रायोरिटी आहे, आपण ऑब्व्हियसली त्याच्याकडेच लक्ष देतो जास्त. आणि कधी-कधी फ्रेंड्स घेतात समजून, पण कधी-कधी चिडतात पण, की "काय आहे तुझं प्रत्येक वेळेसचं असं आहे." पण आता सगळ्यांचे हळू-हळू लग्न होतायत, सो त्यांना पण कळेल, की कसं असतं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आल्यावरती नाही आपण काही करू शकत. बट असं नाहीये, माझे फ्रेंड्स तसे खूप चांगले पण आहेत, खूप समजून पण घेतात. आणि आमचं कधीतरी मेसेजवर बोलणं होतं, पण ते मेसेजवर बोलणं आणि समोरासमोर येऊन बोलणं आणि मग एकमेकांची खेचत 2-4 तास कसे निघून जातात ते कळायचं पण नाही. पण आता तसं नाही. आता भेटलं तरी असं घड्याळाच्या काट्याकडे आपण बघत असतो. लिटरली आता मी सांगते, माझ्या लग्नाला आता जवळ-जवळ 2.5 वर्ष होत आलेत. आणि माझे फ्रेंड्स इकडे म्हणजे सासरी पहिल्यांदा आले होते. दोघी जणी आलेल्या. पहिल्यांदा आलेल्या. ते पण तिचं लग्न ठरलंय हे सांगायला, की माझी एंगेजमेंट आहे आणि तुला यायचं एंगेजमेंटला. हे सांगायला आलेले डायरेक्टली. आणि
तर मग आम्ही असंच ठरलं, की आता बाकी तर कुठे नाही जाऊ शकत. जवळच एक मॉल आहे, तिथे मग जाऊन जरा थोडंफार फिरून वगैरे येऊयात. तर मी शार्वीला तिच्या आजी-आजोबांकडे घरीच ठेवलेलं. पण तिथे बसलो आम्ही. तिने सांगितलं मला, सरप्राईज दिलं, की असं-असं तिचं लग्न वगैरे ठरलंय. आणि झालं एक 1 तासभर आम्ही बोललो व्यवस्थित, गप्पा वगैरे मारल्या आणि त्याच्यानंतर आपोआप माझी नजर जी आहे ना, ती घड्याळाच्या काट्याकडे जायला लागली, की शार्वी उठली असेल का? ती त्रास नाही देत आहे ना? मग घरी पण लवकर जायला पाहिजे. म्हणजे असे सगळे विचार माझ्याच डोक्यात चालू झाले. आणि हे खूप नॅचरली होतं, की असं नाही की नाही आता मला निघायचंय. खूप नॅचरली आतून येत होतं. मग तेव्हा मला असं जाणवलं पटकन, की आधी मम्मी ओरडायची, "एवढ्या-एवढ्या वाजता तू घरी आली पाहिजेस." पण तेव्हा असं काही नसायचं. थोडा लेट झाला तर, "अगं मम्मी थांबलेलो, थोडंसं खात होतो, थोडं असं टाईमपास चाललेला." असं म्हणून हे व्हायचं. पण आता नाही. आता बाहेर गेलोय, तर ते माझं मलाच घराकडे ओढली जात होती मी. म्हणजे इतका ड्रास्टिक चेंज होत होता. आणि आधी कसं मम्मी ओरडायची, "सारखं काय तुमचे प्लॅन बनत असतात? तुझ्या फ्रेंड्सलाच घरी बोलव. सारखं काय बाहेर जायचं?" पण तेव्हा आपण मम्मीला मनवायचो, कन्व्हिन्स करायचो, की नाही जाऊन येते असं पटकन असं तसं. पण आता आपण तसं नाही करत. म्हणजे आपल्यालाच समजते, की अच्छा हे कामं आहेत, हे शेड्यूल आहे. मग नाही जाता येणार मला. त्यामुळे आपणच सगळं स्वतःहून कॅन्सल करून टाकतो. म्हणजे इतका फरक पडतो लग्नानंतर आणि लग्नाआधीच्या फ्रेंडशिपला. पण खूप जास्त मिस करतो. जसं मम्मी-पप्पांना मिस करतो आपण, फॅमिलीला मिस करतो, तसंच फ्रेंड्सलाही खूप जास्त मिस करतो. अ, आणि त्यांची जागा ना कोणच भरून नाही काढू शकत. जसं आई-वडिलांची जागा कोण नाही भरून काढू शकत. म्हणजे प्रत्येक जणाचंच तसंच आहे. भाऊ-बहिणींची जागा कोण नाही भरून काढू शकत. तशी एक फ्रेंड्सची एक जागा आहे जी कोणच भरून नाही काढू शकत. त्यांच्याकडे गेलो की त्यांच्या सोबत आपण बोलायला लागलो ना, की दिवस म्हणजे इतका हॅपी जातो. एकदा आपण 2-3 तासासाठी भेटलो ना, पुढचे 10 दिवस आपले मजेतच जाणार आहेत. आणि ते किस्से आठवून आपल्याला हसायलाच येणार आहे. म्हणजे इतकं मस्त असतं सगळं. तर ऑब्व्हियसली हे सगळ्याच मुली रिलेट करू शकतील. मुलीच कशाला, आजकाल प्रत्येकाची लाईफ इतकी बिझी झाली आहे, की मुलंही रिलेट करू शकतील. कारण अ, आता कसं, पहिलं कसं असायचं, सॅटर्डे, संडे ऑफ आणि हे सगळं. पण आता सगळ्यांचे शिफ्ट्स रोटेशनल झालेत. त्याच्यानंतर वीक ऑफ रोटेशनल असतात. तर प्रत्येकाला संडेला सुट्टी असेलच, असं नसतं. त्यामुळे ते भेटणं कुठेतरी प्रत्येकाचंच मागे पडलं. आपण खूप लवकर मोठे झालो असं वाटायला लागलं आता. पण ठीक आहे. मला हे सगळं खूप बोलून असं आत्ता सुद्धा मी हे बोलून इतकी आतून इतकी खुश आहे ना, इतकी हॅपी आहे, की खूप छान वाटतंय मला हे सगळं बोलून. आणि आमच्या ग्रुपमध्ये ना सगळ्यात आधी लग्न माझं झालं. तर आता माझ्या नोव्हेंबरमध्ये 2 फ्रेंड्सची लग्न आहेत. तर तिकडे जायला पण मला असं आहे ना, की आता एकाचा तर इथे, एकीचं तर इथेच आहे म्हणजे मुंबईमध्ये. त्यामुळे तिथे जायला काही प्रॉब्लेम नाहीये शार्वीला घेऊन. पण दुसरी जी आहे तिचं तिच्या गावी लग्न आहे. तर आणि ते सगळेजण माझ्या लग्नाला 2-3 दिवस आधीच आलेले. सो मलाही ते जावंच लागणार आहे. आणि मला जायचं पण आहे, कारण तेवढंच एन्जॉय करायला भेटेल आणि हे मोमेंट्स परत नाहीयेत. तर तिकडे जाताना पण असं आहे, की मग शार्वीचं कसं मॅनेज करणार? मग तिला काय करू? तिचं म्हणजे तिला घेऊन जाऊ की नको, ह्या कन्फ्युजनमध्ये अजून मी आहे. कारण मग मम्मीकडे ठेवू की कसं करू? असं असं चाललंय माझ्या डोक्यामध्ये. म्हणजे हेच जर मी आता माझं लग्न नसतं झालं, तर मग काय, उठा बॅग भरा आणि निघा. कारण माझ्या लग्नाच्या वेळेस सगळे फ्रेंड्स माझे तसेच आलेले. सगळे सिंगल होते. कोणाचं लग्न झालेलं नव्हतं. तर सगळेजण आधी 2-3 दिवस आलेले. आम्ही खूप मजा केलेली. पण आता तसं नाहीये. आता माझ्या बाबतीत तसं नाहीये. तर मला आता ते सगळं पण डोक्यात घेऊन जावं लागणार आहे. आणि बरं तिकडे गेल्यानंतर पण शार्वीचं तर आठवण येणारच आहे, की बाबा तिचं काय चाललंय किंवा ती काय करत असेल हे. तर असं सगळं आहे. सो गर्ल्स, तुम्हाला पण जर तुमच्या फ्रेंड्सची आठवण येते, सिम्पली त्यांना एक मेसेज करा, की "हाय, आय मिस यू."
एक मेसेज इनफ असतो माहितीये टू रिकनेक्ट. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अशा ओके, हिला बोलायचंय. बोल. एक लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनेलला. बोल. ओके. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओज बघायला आवडतील तेही मला सांगा. थँक यू फॉर वॉचिंग. बाय कर. शैवी टाटा कर. टाटा टाटा कर ना. पिल्लू पिल्लू. तिचं लक्ष नाही. एनिवेज, टाटा 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 कर ना. टाटा. ओके, चलो बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा टाटा टाटा. ती कॅमेरा बंद केल्यानंतर टाटा करत होती. म्हटलं तुम्हाला दाखवावं, पण आता ती नाही करत आहे. तिला सगळं कळतंय आता. है ना? हा ना? तोंडात नसतं घालायचं. हो ना?